नमस्कार, ताराणीच्या आजच्या एपिसोडमध्ये तमाम दर्शकांचं स्वागत। आजचा एपिसोड म्हणजे नवरात्रीचा। नवरात्री म्हणजे शक्तीचा उत्सव, आदी मायेचा उत्सव। या निमित्ताने आज आपण खास संवाद साधणार आहोत डॉक्टर वंदना पवार यांच्याशी। लिव्ह 360 यांच्या संकल्पनेतून आरोग्य, मन आणि जीवनातील समतोल कसा राखावा याची अधिक माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम, ताराणीच्या स्टुडिओमध्ये या नवरात्री निमित्त तुमचं मनापासून स्वागत। आणि लिव्ह 360 याची संकल्पना मांडत असताना प्रथम थोडीशी आपली ओळख आणि लिव्ह 360चं ही संकल्पना आहे त्यामागील प्रेरणा आम्हाला थोडक्यात समजून सांगा। सर्वप्रथम नमस्कार। मला इथं ही संधी बोलण्याची दिल्याबद्दल मी पहिल्यांदा तारा न्यूजचे आभार मानते। माझे इंट्रोडक्शन मी थोडक्यात करते की मी एक पॅथॉलॉजिस्ट आहे आणि हार्टफुलनेस ट्रेनर आहे, जी एक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे। लिव्ह 360 डिग्री संकल्पना मला ह्या दोन्ही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत, ॲज अ पॅथॉलॉजिस्ट अँड ॲज अ हार्टफुलनेस ट्रेनर। कारण आमचे जे ग्लोबल गाईड आहेत श्री कमलेशजी पटेल, ह्यांच्या बर्थडे निमित्त एक भंडारा आयोजित केला जातो कान्हा शांतीवन हैदराबाद येथे। तिथं हे लाईव्ह 360चं लॉन्च झाला प्रोग्रॅम की ध्यानामध्ये अभ्यासींना फिजिकल डिस्कम्फर्ट होऊ नये, फिजिकल इलनेस व्यत्यय येऊ नये, ह्याच्यासाठी आमचे ग्लोबल गाईड दाजी आणि आमचे ऋत्विक सोळंकी जे CEO आहेत लिव्ह 360 डिग्रीचे को फाउंडर आणि CEO, जे इंटिग्रेटेड मेडिसिन आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनलिस्ट आहेत आणि IIM अहमदाबादचे ॲल्युमिनाय आहेत। तर त्या दोघांनी हा सेशन लॉन्च केला त्या भंडाऱ्यामध्ये। आणि जो कन्सेप्ट, त्याचा जो उद्देश आहे तो जो माझं स्वप्न होतं, कारण मी पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळं माझ्याकडं सगळे पेशंट डायबेटीस, हार्ट डिसीजचे पेशंट, ओबेसिटीचे पेशंट, आणि ते यायचे आणि त्यांची लाईफस्टाईल खूप हे होते की लाईफस्टाईल हा मूळ कारण आहे ह्या सगळ्या डिसीजेसचं। आपल्या लाईफस्टाईल, आपल्या डाएटच्या सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा अभाव, ताणतणाव, आणि त्यामुळं मला हे लिव्ह 360 मला माझ्या प्रोफेशनमध्ये आणण्याचं जे स्वप्न होतं की खरी लोकांच्यापर्यंत हे चेंजेस जायला पाहिजेत आणि लोकांचं आरोग्य सुधारायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी प्रयत्न शोधतच होते। आणि ते मला मिळाल्यामुळं मग मी हा लिव्ह 360चा मार्ग स्वीकारला आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे। 360 लाईव्ह 360 जे आहे त्याचा वास्तविक जीवनामध्ये कसा उपयोग होऊ शकतो आणि व्यस्त जीवनात सर्वजण ते कसे प्रत्यक्षात आणू शकतात, त्याचा उपयोग कशा पद्धतीने ते करून घेऊ शकतात? बरोबर प्रश्न आहे हा, वास्तविक जीवनात। कारण आपण ना फक्त आपल्याला ध्येय, म्हणजे आपलं एक ध्येय ठरवायला पाहिजे, प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं एक गोल ठरवायला पाहिजे असं मला वाटतं। ह्याच्या पाठीमागचं कारण की ते जर ठरवलं की मला सगळ्या रोगापासून परावृत्त व्हायचं आहे किंवा प्रिव्हेन्शन करायचं आहे आणि मला एक हेल्दी लाईफ जगायचं आहे, हा जर डिसाईड म्हणजे आपलं ध्येय जर आपण ठामपणे निश्चित केलं तर आपल्याला वेळ पण काढायला शक्य होतं आणि जे काय आपण त्याच्यापासून जे वेगळे मार्ग बघायला लागतो ते पण निघून जातात की ध्येय आपलं ठाम असेल तर। त्यामुळं मला वाटतं की प्रत्येकाने पहिल्यांदा ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि मग आपोआपच त्याच्यासाठी आपण वेळ काढतो। आपला तो क्षण आहे, एक तर आळशीपणाचा क्षण झुगारून देऊन ज्यावेळी आपण व्यायामाकडं किंवा लिव्ह 360 करण्याचा जो टाईम आहे त्याकडं दिला की तो क्षण जेव्हा आपण तो पास करतो आणि मला माझं ध्येय निश्चित करायचं आहे, मला माझा ह्याच्यातून आळशीपणामधून बाहेर पडायचं आहे, ते आपोआप आपण ते सुरू करायला चालू करतो। त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पहिलं आपल्या आयुष्याचं ध्येय महत्त्वाचं आहे की मला हेल्दी राहायचं आहे। पारंपरिक वैद्यकशास्त्र हे फक्त आरोग्याशी जोडलं गेलं होतं। वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की आरोग्य याच्याशीच फक्त निगडीत असायचं, पण लाईव्ह 360 हे मानसिक,
सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक या पैलूंना जोडलं गेले. कशा पद्धतीनं ही कन्सेप्ट तुम्ही आमच्या दर्शकांना समजून सांगाल? लिव्ह 360 ह्या शब्दातच त्याचा अर्थ सामावला की 360 डिग्री अँगलनी आपलं आयुष्याचा स्तर उंचावणे. तर पहिला आपण फिजिकल, शारीरिक पहिल्यांदा बघूया. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण व्यायाम करतो, खातो पितो, म्हणजे पोषक आहार घेतो. मानसिक आरोग्यासाठी आपण चांगली पुस्तकं वाचणे, हे करणे आणि सोशलमध्ये चांगल्या लोकांशी बोलणे. पण स्पिरिच्युअल, आध्यात्मिक हेल्थसाठी आपल्याकडे असा ठोस पर्याय माहिती नाही आहे की काय करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की आध्यात्मिक जर आपण हेल्दी असो, स्पिरिच्युअली जर आपलं प्रोग्रेस असेल, तर आपण ते तिन्ही गोष्टीमध्ये एकमेकाशी संलग्न आहेत. जर मी फिजिकली फिट आहे पण मानसिकरित्या मी खूप चिडचिडी आहे, ताणतणाव आहे, तर स्पिरिच्युअली नाही होत. पण जेव्हा स्पिरिच्युअल म्हणजे काय आहे की अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अध्ययन. ॲक्च्युअली शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचं अध्ययन. तर जेव्हा त्या आत्म्याच्याकडं आपण लक्ष देऊन त्याचं संवर्धन करू, त्याला पोषक ऊर्जा देऊ, त्यावेळी आत्म्याचे कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म काय आहेत? शांतता, आनंद, जॉय, समाधान, म्हणजे ते आपल्याकडं आपोआप यायला लागतात. पण आपण डोळे बंद करून, आणि आत्मा कुठं राहतो तर आपल्या हृदयामध्ये. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये सांगितलं की आत्म्याचा निवास आपल्या हृदयामध्ये आहे. पण मी त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे. मी फक्त माझा आउटवर्ड म्हणजे फक्त शारीरिक, मानसिक ह्या आरोग्याकडेच माझं लक्ष आहे. मला त्या स्पिरिच्युअल जे म्हणजे अध्ययन किंवा हे आत्म्याचं हे आहे संवर्धन, त्याच्याविषयी मार्ग पण माहिती नाही आहेत. तर हार्टफुलनेस वे लिव्ह 360 डिग्री आपल्याला स्पिरिच्युअल वेजनी आपल्याला फिजिकली फिट करतं, मानसिकरित्या, इमोशनली डिटॉक्सिफिकेशन असतं, स्लीप पॅटर्न इम्प्रूव्ह होतं, ललाबाई सेशन असतात की ज्यामध्ये आपल्याला डीप स्लीपचा अनुभव येतो. म्हणजे सर्व बाजूनी आपण परिपूर्ण आरोग्य, निरोगी जीवन, एक समाधानी, आनंदी जीवन जगू शकतो. अनेक लोक कुठलंही संकट आलं किंवा काही जरी झालं तर नवे उपक्रम सुरू करतात. मग ते कोणीतरी सांगितलं म्हणून असेल, मग कधी योगाच्या म्हणजे योग करणं, ध्यानधारणा करणं, मग ते मध्येच बंद करतात. मग लिव्ह 360 काय वेगळं आहे आणि टिकवून ठेवण्यासाठी किंवा लिव्ह 360 मध्ये जाण्यासाठी आणि तिथून सुरुवात करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी काय सल्ला द्याल? हां, तुम्ही बरोबर विचारलं. कारण सातत्य टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण प्रत्यक्ष ह्या गोष्टीकडं एवढं लक्ष देत नाही. थोडे दिवस करायचं, सोडून द्यायचं, हे आपलं ठरलेलं आहे. लिव्ह 360चा मला का अनुभव आला आहे सातत्य टिकण्यामध्ये, की हा 3 मंथ्सचा कोर्स आहे, 3 महिन्याचा तो प्रोग्राम आहे. एखादी गोष्ट आपण 3 महिने सातत्याने केली ना तर ती एक आपली सवय बनून जाते आणि मग आपल्या तो आयुष्याचा पार्ट, म्हणजे मी स्वतः अनुभवते आहे की लिव्ह 360 आता माझा तो आयुष्याचा एक भाग झाला आहे. की दिवसाची सुरुवात माझी जेव्हा लिव्ह 360च्या सेशननी होती तेव्हा जी मला ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा मिळते, एक आनंदी, म्हणजे असं ॲक्टिव्हपणा, एनर्जी, प्रत्येक कामात एक सकारात्मक भाव मला वाटतो. आजच्या तरुण पिढीला डिप्रेशन आहे, तणाव आहे, असुरक्षितता वाटते. लिव्ह 360 त्यांच्यासाठी कसं उपयुक्त माध्यम ठरू शकतं? हल्लीच्या जीवनात लाईफस्टाईलमध्ये खूप सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे संथपणा खूप आलेला आहे. मोबाईलमुळं, डिजिटल सगळे हे याच्यामुळं, आणि मार्केटिंग, म्हणजे आता घरी बसल्या बसल्या आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे बाहेर चालणे, व्यायाम म्हणजे तो पण खूप कमी झाला आहे. तर ह्याच्यासाठी लिव्ह 360 डिग्री मला वाटते एक योग्य मार्ग आहे की जो आपल्या प्रत्येक बॉडी मसल स्ट्रेंथनिंगचं जे ट्रेनिंग आहे ते आपल्याला फिजिकली फिट करतं. योग्य आहार, न्यूट्रिएंट सप्लिमेंटनी
आपल्याला जे बाहेर न्यूट्रिएंट्स म्हणजे मिनरल्स, आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स आपल्या अन्नातून दररोजच्या जेवणामधून आपल्याला ती लेवल मिळत नाही आहे, ती कवर केली जाते न्यूट्रिएंट सप्लिमेंटनी. म्हणजे डाएट आलं की आपल्या बरोबर इम्युनिटी वाढते आणि फॅट लॉस, विसरल फॅट लॉस ते पण ट्रेनिंग दिलं जातं कसं करायचं. आणि मानसिकरित्या मग हेल्थी ठेवायचं झालं तर स्पिरिच्युअल हेल्थसाठी ललाबाई सेशन असतात रात्री 9:15 वाजता, की ज्याच्यामध्ये इमोशनल डिटॉक्सिफाय टेक्निक्स आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स जे आहेत त्याच्याने आपण आपली स्लीप इम्प्रूव्ह करू शकतो, स्लीप पॅटर्न, आणि इमोशनली बॅलन्स राहू शकतो. समाजात अनेक वेळा आध्यात्मिक मार्गासाठी अनेक पर्याय असतात. कधी मग कीर्तनाद्वारे असेल किंवा अन्य आध्यात्मिक मार्गाचे बरेच पर्याय असतात. अशा वेळी 360 मार्गाचा अवलंब कसा उपयुक्त समाजासाठी ठरेल असं तुम्हाला वाटतं? आपले पारंपरिक ज्या परंपरा चालू आहेत, देवधर्म, कीर्तन वगैरे, हे लोकांना त्याकडे अध्यात्माकडे वळवण्याचा एक मार्ग होता. त्यावेळी म्हणजे लोक त्या निमित्ताने एकत्र यायचे, एकमेकांची देवाणघेवाण आणि त्या पवित्र वातावरणात ते वेळ घालवा. तर फिजिकल आणि स्पिरिच्युअल कसे इंटिग्रेटेड आहेत ह्याच्यासाठी आमचे ग्लोबल गाईड कमलेशजी पटेल यांनी एक स्पिरिच्युअल ॲनाटॉमी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. स्पिरिच्युअल ॲनाटॉमी, त्याच्यावर बोलायचं झालं तर अख्खा दिवस पुरणार नाही आहे. मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते त्याबद्दल. स्पिरिच्युअल ॲनाटॉमी म्हणजे आपल्या बॉडीमधले चक्र आणि आपली ह्युमन मनुष्य प्राणी कधी बनतो, माइंड, बॉडी, सोल, हे तिन्हींनी मिळून आपण ह्युमन बिईंग किंवा मनुष्य प्राणी बनलेला असतो. तर आपण फक्त माइंड आणि बॉडीकडे लक्ष देतो, सोलकडे लक्ष देत नाही आहे. आणि तिन्ही एकत्र असल्याशिवाय त्याला आयुष्य किंवा मनुष्य म्हणतच नाही आहे. तर जेव्हा स्पिरिच्युअलकडं आपण वळतो म्हणजे सोलकडं, ते पॉईंट्स जेव्हा शुद्धीकरण होतं, म्हणजे स्पिरिच्युअल ॲनाटॉमीमध्ये आपले 5 जे पंचमहाभूतांचे जे चक्र आहेत, जे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू, ही सगळी तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि ते चक्रांची जेव्हा शुद्धी होती, म्हणजे त्या सोलची जर्नी अशी त्या चक्रामधून 13 प्लक्ससमधून आपण प्रवास करत असतो तो आत्मा. तर ह्या प्रत्येक चक्राचे वैशिष्ट्य आहेत. फर्स्ट चक्र म्हणजे पृथ्वी आहे, तो ॲक्सेप्टन्स, म्हणजे ज्यावेळी मला स्वीकारता येईल, आनंदाने मी सगळ्या गोष्टी स्वीकारेन माझ्या आयुष्यात आलेल्या, तर आपोआप माझं मन शांत होईल ना. आकाश काय रिप्रेझेंट करतं? शांतता. म्हणजे दुसऱ्या पण म्हणजे आपण जसजसं ते क्लीन करत जातो तसतसं आपण डीपमध्ये त्या आत्म्याच्या खोलवर जाऊ शकतो आणि आपण तसे बनू शकतो, शांत, समाधानी, आनंदी. आता तुम्ही खूप छान सांगितलं की 360चा जीवनात उपयोग करून कशा पद्धतीनं आपण समाधानी आयुष्य जगू शकतो. मला विचारायचं आहे की अशी काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत का, किंवा लिव्ह 360चे प्रोग्राम कुठं घेतले जातात, याला म्हणजे जे दर्शक आमच्या ऐकत असतील त्यांना जर आयुष्यात लिव्ह 360 अपनवायचं असेल तर त्या लोकांनी कशा पद्धतीनं हे ते अंगीकारू शकतात आणि त्यांना याचं मार्गदर्शन कुठं मिळेल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची काही ठोस उदाहरणं तुम्ही पाहिली आहेत का? पहिल्यांदा मी लिव्ह 360ची इंट्रोडक्शन करते की हा ऑनलाईन हे आहे, याचं कुठंही नाही. हा जवळजवळ 40 देशामध्ये हा कार्यक्रम होतो आणि ह्याच्या पाठीमागं कन्सल्टंटची पण टीम आहे बॅकएंडला. म्हणजे आपला एक हेल्थ कोच गाईड असतो, तो आपल्याला 3 महिने पण गाईड करतो आपल्या सगळ्या आहाराविषयी, आपले काय प्रॉब्लेम्स, जे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी. आणि आपण त्याला एनरोल करायचं असतं आणि ते ब्लड रिपोर्ट्स पाठवून आपण ते आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करतात आणि लिंक पाठवतात
दररोज सकाळी 1 तास आणि नॉलेज सेशन. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिव्ह 360ची नॉलेज सेशन हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतं. म्हणजे अन्नाचं घास चावण्यापासून फिजिओलॉजी सगळी आणि ते आपल्याला सर्कॅडियन रिदम म्हणजे नॅचरल नैसर्गिकरित्या कुठल्या वेळी कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याचा इफेक्ट काय होतो आपल्या हार्मोनल चेंजेसमध्ये. म्हणजे रात्रीची झोप जर आपण 10च्या 8ला 8:30 9पर्यंत झोपलो तर तो सेरोटोनिन हार्मोन्स सिक्रीट होतो जो हॅपी हार्मोन्स म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक हार्मोनल चेंजेस त्या आपल्या सर्कॅडियन रिदमप्रमाणे रिलीज होत असतात आणि ते आपल्या प्रत्येक पेशीवर मेंदूवर त्याचं कार्य एकतर टॉक्झिक तयार होतं किंवा हॅपी हार्मोन्स तयार होतात. म्हणजे ह्याचं एक्सप्लेन केलं तर खूप आहे, मी थोडक्यात सांगते आहे. तर लिव्ह 360मध्ये हे नॉलेज सेशन असतं अर्धा तासाचं, नंतर पाऊण तासाचं वर्कआउट सेशन. हे आठवड्यातले 5 दिवस आणि इट इज हे बेस्ड ऑन अर्न प्रिन्सिपल. ई म्हणजे एक्सरसाइज योगा, ए म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपला जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक भाव पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आर म्हणजे रेस्ट अँड रिकव्हरी फेज. म्हणजे आठवड्यातले 5 दिवस 2 दिवस आपण रेस्ट रिकव्हरी फेज होती, त्यामध्ये म्हणजे मसल्स डेव्हलपमेंटला मदत होती, फॅट लॉस होतो. आणि एन मीन्स न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट सप्लिमेंट. मगाशी मी सांगितल्या पद्धतीने की जे आपल्याला आवश्यक विटॅमिन्स मिनरल्स जे पाहिजेत ते आपण घेतो. म्हणजे हे अर्न प्रिन्सिपल हे 4 खांब आहेत आपल्या निरोगी जीवनात आरोग्याचे, की जे 4 खांब आपल्याला मदत करतात आपल्याला हेल्दी लाईफ जगायसाठी. पण ह्याचे एक्झाम्पल जसं तुम्ही 360चा अवलंब केला तर तुमच्या आयुष्यात असं कोणी पाहिले का ज्यांनी 360चा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये वापर केला आणि आता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडले? भरपूर टेस्टिमोनी आहेत, तुम्ही वेबसाईटवर बघू शकता www.live360वर त्याचे टेस्टिमोनी आहेत. आणि माझ्यामध्ये मला जाणवलेला बदल म्हणजे की माझ्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूपच आलेला आहे. परत एक हेल्दी एनर्जेटिक वाटतं, खूप दिवसभर असं एनर्जेटिक वाटतं, सकारात्मक भाव वाढीला लागला आहे. माझं मेडिटेशनमध्ये पण मी डीप जाते, म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ पण मला वाटते आहे. आणि ॲज अ ट्रेनर मी जेव्हा दुसऱ्यांना सेटिंग देते, मेडिटेशन देते, तेव्हा त्या लोकांना पण फायदा वाटतो की नाही तुम्ही सेटिंग दिलं तर आम्हाला खूप डीपमध्ये खोलवर गेल्याचा अनुभव येतो. आता मला विचारायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः लिव्ह 360 तुमच्या जीवनात स्वीकारलं, त्या लिव्ह 360चा उपयोग करून तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मकता आणलीत, एक एनर्जेटिक ऊर्जा तुम्हाला मिळाली. मला असं विचारायचं आहे की काही आव्हानं यामध्ये आली का आणि ती आव्हानं नेमकी काय आहेत? आव्हानं म्हणजे तसं प्रत्येकाला काहीतरी असतं, येतच आव्हान. पण तेच ह्याच्यासाठी आव्हान स्वीकारण्यासाठी आणि त्याची कन्सिस्टन्सी राहण्यासाठी, सस्टेनेबिलिटी राहण्यासाठी आपल्याला आपलं ध्येय निश्चित करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे तो पॉईंट्स खूप महत्त्वाचा आहे की मला माझं ध्येय ठरवायचं आहे आणि त्याच्यात बरोबर जायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एखादी गोष्ट जर स्वीकारलीच तर ती अशा पद्धतीनं स्वीकारायची की ती एंडिंगपर्यंत घेऊन जाणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये सातत्यही फार महत्त्वाचं आहे. पुढील 5-10 वर्षात लिव्ह 360ला तुम्ही या संकल्पनेला कुठं पाहता? तसं बघायला गेलं तर आत्ता ही सुरुवात आहे. 5-10 वर्षात जसं जसं लोकांना वाटेल की बाबा नाही आणि ह्यामध्ये काही फसवेगिरी नाही आहे, हा लिव्ह 360 एक इतका ऑथेंटिक मार्ग आहे की आणि तो बरोबर सायंटिफिकली बेस्ट मार्ग आहे. म्हणजे असं काही दुसरं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. जेव्हा आपण करतो तेव्हा तो खरोखर आपल्यावर म्हणजे एक एक्सपेरिमेंट आपण आपल्या स्वतःवर करायचं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण स्वतःवर बघायचा आहे. आणि जसजसं लोकांच्यामध्ये हा अवेअरनेस येईल की नाही आणि आपल्याला बाहेर कुठं जायचं नाही आहे, घरी बसल्या करायचं,
म्हणजे जाण्या येण्याचं पण हे नाही आहे. आणि योगामध्ये मला वाटतं हा जास्त कन्सेप्ट हे झाला, त्यांनी जर आत्मसात केला तर एक सक्षम आनंदी निरोगी पिढी तयार व्हायला मदत होईल असं मला वाटतं. या धकाधकीच्या जीवनात अनेक स्त्रिया घर आणि नोकरी असा व्यवसाय सांभाळत असतात. अशा महिलांसाठी लिव्ह 360 कशी उपयोगी पडेल असं तुम्हाला वाटतं? आणि एक महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं ते अवलंबलात आणि इतर महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? महिलांसाठी तर खूपच हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांना त्यांचं कुटुंबाचं सगळं बघायचं आहे. परत बाहेर जर त्या नोकरी करणाऱ्या असतील तर नोकरी घर सांभाळणं हा एक खूपच तारेवरची कसरत करण्याचं हे आहे. आणि दररोजचा दिवस त्यांच्यासाठी एक आव्हान देणारा आहे. तर त्याच्यासाठी त्यांना सगळ्या रीतीने फिट राहायला पाहिजे. म्हणजे त्यांची फिजिकल हेल्थ पण फिट राहायला पाहिजे. त्यांची मानसिकरित्या त्या टॉलरन्स म्हणजे जे त्याग सहनशीलता ह्यांची वाढ, त्यांच्या हृदयाला जेव्हा त्या म्हणजे हृदयाचं ऐकण्याची कपॅसिटी जेव्हा वाढेल, कारण हृदय कधी आपल्याला वाईट डिसिजन देत नाही, म्हणजे वाईट मार्गाकडं नेत नाही. त्यामुळे मला वाटतं योग्य राईट डिसिजनसाठी हृदयाला ऐकण्यासाठी हे हार्टफुलनेस मेडिटेशन जास्त महत्त्वाचं आहे. लिव्ह 360 डिग्रीने आपण फिजिकली फिट राहू शकतो आणि आपली स्पिरिच्युअल पण ग्रोथ होती आहे. आणि एक स्त्री जर सक्षम असेल, ती जर सगळ्या दृष्टीने सक्षम असेल तर सगळेच घरातले लोक पण तसे बनू शकतात आणि सगळं समाजच एक आनंदी समाधानी निरोगी समाज तयार होईल असं मला वाटतं. खूप छान सांगितलं तुम्ही. 360 लिव्ह 360चा वापर करून एक महिलासुद्धा सक्षम, सकारात्मक आणि आनंदी आयुष्य कसं जगू शकते. तर ह्या होत्या डॉक्टर वंदना पवार. नवरात्रीनिमित्त खास त्यांना आज आम्ही आमंत्रित केलं होतं. नवरात्रीमध्ये जशी एक सकारात्मक ऊर्जा असते तशाच या नवदुर्गा आम्हाला वाटल्या. त्यांनी सांगितलेली लिव्ह 360ची जी एक एनर्जेटिक व्याख्या होती आमच्या तमाम दर्शकांनाही नक्की समजलेली असेल. तुम्हीही तुमच्या जीवनात लिव्ह 360चा वापर करा आणि स्वतःचं जीवन सकारात्मक बनवा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि मी तारा न्यूजमध्ये नवदुर्गा डॉक्टर वंदना पवार उपस्थित राहिल्या. मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.